सिद्धिविनायक मंदिरामध्ये दान चोरीचा आरोप खरा आहे। संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या आरोपांचं समर्थन केलंय। गेल्या काही दिवसांमध्ये दान चोरी वाढण्याचा आरोप होतोय। आतापर्यंत झालेल्या सर्व अध्यक्षांची चौकशी करा, असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। सन्मान्य राज ठाकरे यांनी जो स्फोट केलेला आहे त्याच्यामागे फार गंभीर प्रकारचं सत्य दडलेलं आहे। जेव्हापासून शिंदेंच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या त्यांच्या माणसांच्या हातात, तेव्हापासून चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे। सिद्धिविनायक मंदिराबद्दल संजय राऊत यांनी न बोललेलं बरं। ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, आदेश बांदेकर यांच्यावर देखील सिद्धिविनायक मंदिरा प्रकरणात आरोप झालेत आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भर सभेमध्ये त्याबद्दल आरोप केलेत। संजय राऊत आधी आपल्याकडे जेव्हा सिद्धिविनायकचा ट्रस्ट होता त्यावेळेला भरतीमध्ये किती घोटाळा केला, त्यावेळेला दानपेटीमध्ये किती चोरी केली, याचा खुलासा आधी महाराष्ट्राला करा। कुठचीही देवस्थानं असू देत, राम मंदिर असू दे, तिरुपती बालाजी असू दे, अंबाबाईचं देवस्थान असू दे, इव्हन सिद्धिविनायक असू दे, आमचं रत्नागिरीचं गणपतीपुळ्याचं देवस्थान असू दे, जे भाविक स्वतःचं काम झाल्यानंतर काही त्या ठिकाणी दक्षिणा ठेवतात, त्याचा हिशोब जनतेला दिला गेला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये सिद्धिविनायकमध्ये कोण कोण अध्यक्ष होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे। तेव्हापासूनची फक्त चौकशी करावी। जेव्हापासून सिद्धिविनायकचे अध्यक्ष निर्माण झाले सुभाष मयेकरांपासून, पूर्ण चौकशी करावी ना, असं कोणी सांगितलं की करू नये? आणि देवाला दिलेले पैसे जर कोण खात असतील तर कडक FIR दाखल करून कारवाई करावी, या मताचे आम्ही आहोत।